उत्सवावर आलेल्या सातपूर भवानी माता 12 गाड्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन, मनपा विद्युत विभागाने भवानी माता यात्रा उत्सव मार्गाची गुरुवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मनपा प्रशासन व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। 12 गाड्या ओढणारा श्री गणेशाचाच पारंपरिक मिरवणूक मार्ग सातपूर गाव मेन रोड तसेच 12 गाड्या ओढण्याचा मार्ग भवानी माता गड कुस्त्यांची दंगल होणाऱ्या ठिकाणी उपायुक्त मोनिका राऊत यांनी मनपा प्रशासन व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सुरक्षा उपाय करण्याच्या सूचना मनपा व विद्युत विभागास दिल्या आहे। सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या 12 गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे। आमच्या बरोबर MSCBचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे। रूटमध्ये काही अडथळा आहे का, वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा इतर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठं लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातरजमा करण्यात आलेली आहे। आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते। अधिकाऱ्यांना काय सूचना देणार आहे त्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। याची पोलीस स्टेशन स्तरावरती देखील मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगमध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे। यावेळी सातपूर यात्रा उत्सव कमिटी यात्रा कार्याध्यक्ष प्रकाश निगळ, श्री गणेशा कैलास निगळ, कार्याध्यक्ष शिवाजी भंदरे व तानाजी निगळ, माया काळे, कृष्ण घाटोळे, भरत घाटोळे, लक्ष्मण घाटोळे, सुनील मोरे, मंगेश निगळ, स्वागत यात्रा कमिटी सर्व सदस्य उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।